See, I got many complaints regarding Atharva. What's the reason? Can you please explain? Uh, actually, Ma'am, shall I speak in English? मिसेस सुभेदार, तुम्ही मराठीतही बोलू शकता. No, ma'am. I can speak. Atharva is not staying with me these days. So nobody is there who can take care of Atharva and his studies. But I assure you, it will not happen again. I will take care of it. का बरोबर बोलतेय? Mrs. Subedar, I'm so happy for you. You improved your English a lot in such a short period. And I know you will take care about his studies also. And Mr. Gurunath Subedar, yes. you're his father. So it's your responsibility as well to take care of his studies. I'll do that, ma'am. Thank you. Thank you. Thank you. So next is Reva Kulkarni. मी त्याने चुकीचं शिकवून पण बरोबर कशी काय बोलली? छान बोललात मिसेस सुभेदार तुम्ही. ऑल द बेस्ट. थँक्यू. Thank you. यारी लोक कसले स्मार्ट असतात ना. नुसते दिसायला गावठी वगैरे असतात पण इंग्लिश कसे बोलतात फडाफडा. यारी आय एम टेलिंग यू, हिने सगळं बायहार्ट केलं असणार आहे. हो की नाही राधिका? काय बोललीस तुला तरी कळलं का? शन्या, तुला काय समजायचं ते समज. पण काय, तुझ्यासारख्या फडफड इंग्रजी बोलणाऱ्या इंग्रजी माध्यमातल्या पोरींपेक्षा माझ्यासारखी मराठी माध्यमात शिकलेली पोरगी बरी. मी निदान माझ्या पोराकडे लक्ष तरी देऊ शकते, त्याचा अभ्यास तरी घेऊ शकते. आणि तुझ्या नादाने तर हे पण बदलले. स्वतःच्या पोराचा अभ्यास नाही घेता आला. मग काय उपयोग तुमच्या शिक्षणाचा? उपयोग असो वा नसो, ऍटलिस्ट शिक्षण तरी आहे आमच्याकडे. हे पशन्या, मी शिकलेली आहे, चांगली BA झालेली आहे. नाही तुझ्यासारखं फडफड इंग्रजी बोलण्याचा सराव नाहीये मला. पण मला कुठे काय आणि कसं बोलावं हे तर चांगलंच समजतं. पण बरं झालं शन्या, त्या दिवशी पेरेंट्स मीटिंग मध्ये तुम्हाला हसलीस ना, खूप बरं झालं. त्या निमित्ताने मी इंग्रजी बोलण्याचा सराव केला, इंग्रजी बोलायला शिकतेय. नाही, मी माझ्या पोराशी आता इंग्रजीतनं बोलू शकेन, निदान त्याचा अभ्यास तरी घेऊ शकेन. यासाठी खरं तर तुझे आभारच मानायला हवे. आणि हे बघ शन्या, तुझा प्रत्येक डाव मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी कारणच ठरतो. लक्षात ठेव.
हौस फिटली का स्वतःचा अपमान करून घ्यायची? प्लीज तू नको बोलूस. मलाही तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, एखाद्याची मैत्रीण होणं आणि एका मुलाची आई होणं ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. माझ्या मैत्रिणीच्या वाटेला जाऊ नकोस, फेल होशील. मार्क माय वर्ड्स. अजून कशी नाही आली राधिका? आणि घरी येऊन तिने काही इश्यू केला तर? नाही, माझ्याशी भांडायला लागली तर मी सरळ सांगे ना की तू नीट ऐकलं नाहीस, त्याला मी काय करू? समिधा, राधिका काय झालं? आय मीन सगळं ठीक आहे ना? हा होता सगळं ठीक आहे. तू काऊन टेन्शन घेऊन राहिली? समिधा, अगं अथर्वच्या टीचरनी माझं अभिनंदन केलं. अभिनंदन का? अगं मला चांगलं इंग्रजी बोलता आलं ना म्हणून. खूप खूप थँक्यू. तू मला सांगितलंस ना तसंच बोलले मी. सगळं पाठ करून बोलले. समिधा, तुझ्यामुळे माझ्या इंग्रजी बोलण्यात एवढा मोठा प्रोग्रेस झाला. टीचर मला म्हणाले, इतक्या कमी दिवसात तुम्ही इंग्रजी बोलायला शिकलात. खूप कौतुक केलं त्यांनी माझं. कौतुक? तू काऊन चकित होऊन राहिली? तू मला चांगलंच शिकवलं ना. हा म्हणजे काऊन माझं वाईट करशील? काऊन मला चुकीचं शिकवशील? तू काय शन्याच्या जवळची आहेस का? तुला सांगते समिधा, शन्याचं तोंड तर पाहण्यासारखं झालं होतं. मला मूर्ख समजून राहिली ती भैताड. अगं पण समिधा, मला इंग्रजी बोलता येत नसलं तरी बोललेलं समजतं. अगं मी पण BA पर्यंत शिकली आहे. ते समजूनच नाही राहिलं त्या भैताडला. पण तू इतकं चांगलं इंग्रजी बोलतेस. तुला जसं जमतं तसं तू मला चांगल्या पद्धतीने शिकवलं म्हणून तर मला बोलता आलं ना. नाही समिधा, आता मला हे समजून राहिलं का मी आहे ना अथर्व इथे राहतो ते तुला फारसं आवडत नाही. पण त्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तू मला इंग्रजी बोलायला शिकवलंस. माझी गुरु झालीस. ज्ञान देणं एक दुसरं पुण्याचं काम नाही. आणि केवळ शाळेत माझा अपमान होऊ नये म्हणून तू मला इंग्रजी शिकवलंस. खरंच तुझे आभार मानले पाहिजे. समिधा, मी तुझ्यासाठी आता फार नाही काही करू शकत, पण आज तुझ्या आवडीची चिंचगुळाची आमटी करते.